मला आज खूप आनंद झाला कारण मला प्रमोशन मिळाले. आता मी असिस्टंट मॅनेजर झाले आहे. सोबत माझा पगारही वाढला आहे. सगळ्यात आधी मला ही बातमी घरी आईला सांगायची होती. कारण आपल्या मुलांच्या प्रगतीचा सर्वात जास्त आनंद फक्त आईलाच होतो. घरी येताच मी आईच्या खोलीत गेले. मी दारातून आत जाणार इतक्यात 10 वर्षाच्या पिंकीचा म्हणजेच माझ्या पुतणीचा आवाज माझ्या कानावर पडला. ती आजीकडे तक्रार करत होती की आजकाल आत्या तिला खूप ओरडतात. तिचं अनुकरण करत 7 वर्षाचा पुतण्याही म्हणाला, "हो आजी, त्या मलासुद्धा खूप ओरडू लागल्या आहेत." लागलीच मग भावना म्हणजेच माझ्या धाकट्या भावाची बायको ही स्वयंपाकघरातून बाहेर येत म्हणाली, "बघा नाही, आजकाल ताई खूप चिडचिड करू लागल्या आहेत. जेव्हा कधी बघावं तेव्हा त्या आपल्या घरगुती गोष्टीत नाक खुपसतात." यावर आई म्हणाली, "अगं सूनबाई, तिचे वेळेवर लग्न झाले नाही. त्यामुळे ती आपली निराशा कुठेतरी काढत असेल. आता ती 40 वर्षाची आहे. आता तिला कुठे मुलगा मिळणार? तसेच ती घर खर्चासाठी इतके पैसे देते. त्यामुळे आता त्या दुभत्या गाईच्या लाथा सहन कराव्या तर लागतील ना." यावर सूनबाई म्हणाली, "आई, माझे पती पण चांगली कमाई करतात. आता मला ताईंचे शब्द सहन होत नाहीत." आई म्हणाली, "मग काय करायचं? तूच सांग. तिचं लग्न झालं असतं तर ती तिच्या घरी गेली असती." माझ्या आईच्या अशा शब्दांनी माझ्या अंतर्मनाला खूप दुखावलं. मी मुलांना का ओरडले याचं कारण न जाणून घेता शेवटी विषय माझ्या लग्नावरच येत राहतो. जणू काही सर्वजण मला घरातून हाकलून देण्यावर बेतात आहेत. जेव्हा माझे लग्न करायचे होते तेव्हा माझ्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नंतर मग मी ठरवलं लग्न करायचं नाही तर घर सांभाळायचं. घर सांभाळताना धाकट्या भावाला शिक्षण आणि नोकरी लागण्यापर्यंत खूप काळ निघून गेला. आता मला एका बँकेत चांगली नोकरी मिळाली होती आणि त्यात मी खूप आनंदी होते आणि आता हे प्रमोशन मिळालं. माझे बॉस म्हणत होते की तुझी इच्छा असल्यास जवळच्या शहरात ट्रान्स्फर करू शकतेस आणि काम करू शकता. आता मी ठरवले की मी जवळच्या शहरात बदली घेणार. जर मी घरच्यांना नको असेल तर इथे का राहू? मित्रांनो, तुम्हाला ही छोटीशी कथा आवडली असेल तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.